आज मी पुन्हा तुमच्या सोबत एक नवीन सोप्या ट्रिक नुसार गणित सोडवण्यासाठी आलेली आहे. तर आज आपल्याला परत 8वीचा एक जो काही टॉपिक आपण सुरू केलेला आहे डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल, त्या डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल मधला 10.2 हा प्रॅक्टिस सेट घ्यायचा आहे. त्या दिवशी आपण काय केला होता तर 10.1 मधला मोनोमियल सोबतचा बायनॉमियल सोबतचे जे काही आपले डिव्हिजन होते ते आपण पाहिलेले आहेत. तर मी अनामिका संजय कुरुडे तुमचा पुन्हा एकदा शिवाय कोचिंग क्लासेस मध्ये स्वागत करते आणि आपण कोणत्याही प्रकारचा जो वेळ न घालवता जे काही आपले जे प्रॅक्टिस 10.2 मधले गणित आहे ते सोडवायला सुरुवात करणार आहोत. तर आपल्याला आज काय करायचं आहे तर जे काही मी प्रॅक्टिस सेट मधले गणित घेतलेले आहेत ते गणित आपल्याला सोडवायचे आहेत. पण याच्यामध्ये बायनॉमियल टू पॉलिनॉमियल असं काय करायचं डिव्हिजन करायचं आहे. डिव्हिजन करण्यासाठी तुम्ही मागच्या 10.1 मध्ये काय केलं होतं मोनोमियल टू बायनॉमियल किंवा मोनोमियल टू पॉलिनॉमियल असं डिव्हिजन केलं होतं. ते सोपं होतं. हे सुद्धा अगदी सोपं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. फक्त याच्यामध्ये बायनॉमियल टू पॉलिनॉमियल असं डिव्हिजन करायचं आहे. चला तर मग आपण जे एक्झाम्पल दिलेले आहे ते सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. त्याच्यातला पहिला एक्झाम्पल घेणार आहे मी, पहा नंबर 1 चा. त्याच्यामध्ये काय सांगितलंय की आपला y+4 हा जो बायनॉमियल आहे, बायनॉमियल का म्हणलेला आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ते परत एक जर पाहायचं असेल तर तुम्ही माझी जी काही ह्या चॅप्टरची म्हणजेच 10.1 ची जी एक्सप्लेनेशनची जी मी व्हिडिओ बनवलेला आहे, जी थेरीचा व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. तर आज आपल्याला काय करायचं y+4 याच्यासोबत डिव्हिजन करायचं आहे पूर्ण पॉलिनॉमियलचं. y² + 10y + 24 हा जो काही पॉलिनॉमियल आहे हा पॉलिनॉमियल आपल्याला काय करायचा आहे तर पॉलिनॉमियल सोबत y+4 चं डिव्हिजन करायचं आहे. इथं सुद्धा मी काय करणार आहे तर y+4 चं मल्टिप्लिकेशन, पूर्ण ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन कशासोबत केल्यानंतर मला y² मिळणार आहे हे बघायचं आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला y+4 हा पूर्ण ब्रॅकेट आहे आणि आपल्याला पहिले सुरुवातीला y² पाहिजे. म्हणजे या y ला मी कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर मला y² मिळणार आहे तर y ने मल्टिप्लाय केल्यावर. मग आता हा जो y आहे तो या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचा आहे. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे y × y y² येईल प्लस ला प्लस आणि y × 4 म्हणजे 4y. हा जो काही पूर्ण आपल्याला आन्सर आलेला आहे ते पूर्ण आन्सर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. माझा जो काही क्वेश्चन येणार आहे तो क्वेश्चन y येणार आहे आणि मी काय करणार आहे तर जे काही आपला आन्सर आलाय y² + 4y ते इथं लिहिणार आहे इज इक्वल टू 0. आता हा बायनॉमियल टू पॉलिनॉमियल डिव्हिजन असल्यामुळे आपल्याला दोन दोन टर्म्स मिळणार आहेत. 10.1 मध्ये बायनॉमियल पॉलिनॉमियल टू मोनोमियल होतं त्याच्यामुळे आपल्याला एकच टर्म मिळायची. आता या ठिकाणी बायनॉमियल टू पॉलिनॉमियल असल्यामुळे बायनॉमियलला आपण मल्टिप्लाय केल्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेस दोन टर्म भेटणार आहेत. तर आपल्याला दोन टर्म भेटला y² + 4y. वजाबाकी केली, वजाबाकी इथं केल्यामुळे इथं सुद्धा काय होणार आहे तर वजाबाकीचे आपल्याला साइन चेंज होत असतं बघा. ही 0 इथं वजाबाकी केली म्हणजे या ठिकाणी पण साइन चेंज होणार आहे. तर 10 मधून 4 गेले 6 उरले, प्लस 6च घेतात, मोठ्या संख्येचं चिन्ह घ्यायचं नेहमी आणि वरचा 24 आपण खाली घेणार आहोत. ठीक आहे. आता मला 6y पाहिजे आहे तर मी काय करणार आहे y+4 ला 6 ने मल्टिप्लाय करते म्हणजे 6 × y 6y झाला आणि साइन चौक 24 म्हणजेच काय 24 झाला. पूर्ण आपल्याला काय झालेलं आहे तर पूर्ण जी टर्म पाहिजे होती ती टर्म मिळाली म्हणून मी इथं काय केला इथं मला काय करायचं आहे +6 करायचा आहे. वजा बाकी 6y + 24 हा पूर्ण मिळालेला असल्यामुळे आता सरळ सरळ आपण इथं काय करणार आहोत 0 करणार आहोत. तर मग आपला कोशंट जो आहे तो कोशंट आपल्याला काय मिळतो y+6 मिळतो आणि रिमाइंडर आपल्याला मिळतो 0. अशा पद्धतीने आपण बायनॉमियल टू पॉलिनॉमियल डिव्हिजन करू शकतो. याच पद्धतीने आपल्याला पूर्ण प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यातले मी फक्त इथं 4 गणित घेतलेले आहेत. तर आता दुसरं गणित पहा. दुसऱ्या गणितामध्ये आपल्याला काय करायचं आहे p+3 डिवायडेड बाय p² + 7p - 5 याला आपल्याला काय करायचं आहे सोडवायचं आहे. तर या ठिकाणी p+3 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर मला p² पाहिजे. p ने मल्टिप्लाय करायचं, p ने मल्टिप्लाय केल्यानंतर मला p² मिळणार आहे. p × p p², 3 × p 3p. तर माझा क्वोशंट येणार आहे p
मायनस करा पी स्क्वेअर प्लस 3p. इथं सुद्धा चेंज होते साइन, प्लस मायनस होते. ज्यावेळेस आपण वजाबाकी करत असतो पॉलिनॉमियल मध्ये त्यावेळेस मात्र साइन चेंज होतं. जिथं वजाबाकी आहे तिथं प्लस पॉझिटिव्ह होतं, जिथं पॉझिटिव्ह आहे तिथं निगेटिव्ह होतं. म्हणून मी इथं वजाबाकी, हे दोन्ही पॉझिटिव्ह टर्म्स आहेत, तिथं वजाबाकी केली. हे दोन्ही पॉझिटिव्ह टर्म्स आहेत, इथं सुद्धा वजाबाकीच होणार आहे. तर बघा पी स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर 0 झाला, 7p मायनस 3p प्लस 4p झाला आणि वरचा 5 मी जशीच्या तसा खाली घेणार आहे. परत मी काय करते तर p प्लस 3 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर मला 4p मिळणार आहे, तर 4 ने मल्टिप्लाय करा. 4p प्लस 4 इंटू 3 12 झाला. मग माझा क्वोशंट आला प्लस 4 आणि इथं वजाबाकी केली, इथं 4p आलं आणि प्लस 12 आलं. या ठिकाणी पण साइन चेंज होतात बघा. हा काय आहे प्लस आहे तर इथं मायनस होतो. हा झाला 0 आणि हा झाला 12 मधून 5 गेले 7. पण आता इथं मला काय करायचं आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह घ्यायचं, त्याच्यामुळे ते काय होणार आहे 7. बघा आपलं रिमाइंडर काय येतं बघा, क्वोशंट काय आलेला आहे, क्वोशंट आलेला आहे p प्लस 4 आणि आपला रिमाइंडर आलेला आहे -7. -5 आणि हा मायनस केला, सॉरी इथं मायनस करायची गरज नाही. हा मायनस साइन चेंज केलं, मायनस केलं, मायनस मायनस प्लस होता म्हणजे 17 येतं. 17 काय येणार आहे 17. रिमाइंडर काय येणार आहे आपला -17 येणार आहे. सॉरी या ठिकाणी वजाबाकी होणार होती. -12 -5 17 होते, तर आपलं रिमाइंडर किती येते 17 येते. अशाच पद्धतीने आपल्याला तिसरा क्वेश्चन सोडवायचा आहे, तिसरा प्रॉब्लेम सोडवायचा आहे, तिसरं जे काही एक्झाम्पल दिले ते सोडवायचं आहे. तर बघा तिसरं एक्झाम्पल काय आहे. तिसरं एक्झाम्पल आहे x-4, त्याला डिवाइड करायचंय पूर्ण पॉलिनॉमियलशी 3x प्लस 2x². आता हे जे पॉलिनॉमियल आहे ते पुढं मागं दिलेलं आहे. पुढं मागं म्हणजे त्याचे जे काही डिग्री देते आलटून पालटून दिलेले, तर आपण याला सरळ करून लिहिणार आहोत. तर सरळ करून कसं लिहायचं, 4x³ प्लस 2x² प्लस 3x. या ठिकाणी काय करायचं असतं, जर तुमची डिग्री जी आहे ती डिग्री पुढं मागं दिलेली असेल तर त्या पूर्ण पॉलिनॉमियलला उतरत्या क्रमाने लिहून घ्यायचं, डिक्रीजिंग फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं आणि डिसेंडिंग फॉर्म मध्ये लिहून घेतल्यानंतर तो पूर्ण पॉलिनॉमियल आपल्याला व्यवस्थित लिहिता येणार आणि व्यवस्थित सोडवता येणार आहे. तर मी पूर्ण पॉलिनॉमियल जो आहे तो डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहून घेतलाय, म्हणजे उतरत्या क्रमाने लिहून घेतलेला आहे. तर त्याला आपल्याला x-4 ला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर मला 4x³ मिळणार आहे. तर मी काय करते, त्याला 4x³ मिळण्यासाठी मी 4x² ने मल्टिप्लाय करते. 4x² ने जर मी मल्टिप्लाय केला तर मला काय मिळणार आहे बघा, 4x³ मायनस 4 चौक 16 16x² मिळणार आहे. 16x² मिळणार आहे. माझा क्वोशंट काय आलेला आहे, तर क्वोशंट आलाय 4x² मायनस 4x³ मायनस 16x². ज्याच्या खाली डिग्रीच्या खाली डिग्री व्यवस्थित लिहायची. x³ च्या खाली मी x³ लिहिला, x² च्या खाली x² लिहिला. आता इथं मायनस केला म्हणजे इथं काय होणार आहे, इथं मायनस आहे तर इथं साइन चेंज होते आणि प्लस होते. ह्या दोघांची बेरीज झाली 18x². हा 0 इथं प्लस आणि वरचा 3x मी काय केलेला आहे तर जशाला तसा खाली घेतलाय. मग मला आता पुढं काय मिळणार आहे, काय पाहिजे आहे, 18x² पाहिजे आहे. म्हणून मी काय करते, x-4 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर मला 18x² येणार आहे. तर 18x ने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय होणार आहे 18x² मिळणार आहे. मग 18 ने मल्टिप्लाय केलं 18x² झालं आणि परत आता मला 18 ने 4 ला जर मल्टिप्लाय केलं तर किती मिळणार आहे बघा, 18 4 72. तर 72x मिळणार आहे. 72x काय मिळणार आहे तर 72
एक्स मिळणार आहे. मग मी काय करते, माझा क्वेश्चन घेते प्लस 18 एक्स, म्हणजेच मला काय मिळणार आहे 18 एक्स स्क्वेअर मायनस 72 एक्स. आता 72 एक्स मिळाल्यानंतर बघा या ठिकाणी मायनस केलं म्हणजे या ठिकाणी काय करणार मी प्लस करणार, या दोघांची वजाबाकी सॉरी बेरीज होणार. तर किती झाला 5 75 एक्स, काय होणार आहे 75 एक्स 75 एक्स आणि इथला हा 0. परत मला काय करायचंय की एक्स मायनस 4 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर मला काय होणार आहे 75 एक्स मिळणार, म्हणजे 75 एक्स मिळणार आहे. तर त्याच्यासाठी मला काय करावं लागणार आहे 75 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. बघा 75 इंटू 75 75 एक्स मायनस 75 ने जर 4 ला मल्टिप्लाय केलं 5 चोक 20 7 चे 2 7 चोक 28 आणि 300, म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे तर 300 मिळणार आहे. हे पूर्ण इथं लिहा, माझा पूर्ण जे काही क्वेश्चन आहे तो क्वेश्चन किती येणार आहे 75. आणि नंतर हा मायनस करायचा, इथं आपल्याला लिहायचं 75 एक्स आणि पुढे जाऊन काय होणार आहे मायनस 300, म्हणजे हा 75 0 येतो आणि मायनस 300 जशाला तसा उरतो, म्हणजे आपला रिमाइंडर आलाय मायनस 300. तर मग तुम्ही लिहा क्वेश्चन, तुम्ही काय लिहिणार आहात क्वेश्चन इज इक्वल टू काय येणार आहे आपल्याला 4x स्क्वेअर प्लस 18x प्लस 75 आणि आपला रिमाइंडर जो आहे तो रिमाइंडर येणार आहे मायनस 300. रिमाइंडर काय येणार आहे मायनस 300. अशा पद्धतीने आपलं तिसरं गणित सुद्धा सॉल्व्ह झालेलं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला चौथा आणि शेवटचं गणित सॉल्व्ह करायचंय. बघा शेवटचं, चला तर मग चौथा क्वेश्चन बघूया आपण. 2m मायनस 2m मायनस 1 यानी आपल्याला काय करायचं 2m क्यूब प्लस m स्क्वेअर प्लस m प्लस 9 या पूर्ण पॉलिनॉमियलला डिवाइड करायचं. इथं डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये सगळे पूर्ण पॉलिनॉमियल असल्यामुळे आपण याचं जी काही जागा आहे ती जागा बदलण्याची गरज नाही. तर मी काय करते 2m मायनस 1 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर मला 2 मायनस m स्क्वेअर असं माझा दाखवायला आहे. तर माझा प्रश्न पहिला आलाय m स्क्वेअर 2m स्क्वेअर, मग यालाच आपण 2m क्यूब मायनस स्क्वेअर असल्यानंतर हा मायनस झाला म्हणजे इथं प्लस होणार आहे. हा 0 m स्क्वेअर प्लस m स्क्वेअर वरचा बाकीचा m प्लस m आणि प्लस 9 लिहून घ्या. आता मी काय करणार आहे 2m मायनस कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर मला 2m स्क्वेअर मिळतो. मल्टिप्लाय केल्यानंतर m ने मल्टिप्लाय 2m स्क्वेअर मिळाला मिळाला. परत लिहा 2m स्क्वेअर मायनस m, इथं आपला क्वेश्चन m हा मायनस इथं प्लस होतो होणार आहे 2m प्लस 9, इथं आला 0. नंतर आता मला पाहिजे 2m, मग आपला ऑलरेडी 2m आहे तर मी 1 ने मल्टिप्लाय करू शकते. 2m मायनस 1 ला 1 ने जर मल्टिप्लाय केला 2m मायनस 1 हेच मिळणार आहे आपल्याला. मग इथं 2m मायनस केला हा मायनस 1 इथं प्लस झाला झाले हा 0 आणि वरी मला क्वेश्चन मिळाला प्लस 1. मग याच पद्धतीनं मी इथं क्वेश्चन लिहू शकते. क्वोशंट इज इक्वल टू m स्क्वेअर प्लस m प्लस 1 आणि रिमाइंडर येणार आहे 10.
अशा पद्धतीने मी चारही क्वेश्चन तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करून दिले. फक्त तुम्हाला एवढं कळालं पाहिजे की आपला जो काही क्वेश्चन आणि जे काही आपलं रिमाइंडर क्वेश्चन आणि रिमाइंडर आहे ते क्वेश्चन आणि रिमाइंडर डिव्हिजन करण्यासाठी जे काही आपण नंबर वापरतो त्याच्यावर अवलंबून असतं. तर सुरुवातीला तो जो काही पॉलिनॉमियल आहे तो लक्षात घ्यायचा आणि त्या ब्रॅकेटला पूर्ण 2m-1 म्हणजे जे काही ज्याच्याने काही आपल्याला डिवाइड करायचं आहे त्या ब्रॅकेटला आपण कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्या पॉलिनॉमियल मधले नंबर येतील हे लक्षात घेऊन योग्य नंबरनी मल्टिप्लाय करायचं. योग्य नंबरने एकदा तुम्हाला मल्टिप्लाय करणं सरळ आणि सोप्या पद्धतीने समजलं, लक्षात आलं की तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही, कोणताच प्रॉब्लेम येणार नाही. तर अशा सोप्या पद्धतीने मी आणखीन गणित तुम्हाला सॉल्व्ह करून द्यावे तशी तुमची इच्छा वाटत असेल तर माझा व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी पूर्ण टाकलेले जे काही माझे आधीचे आणि नंतरचे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला जे काही सोप्या पद्धतीने सांगितलेले गणित आहेत ते पूर्ण तुम्हाला समजतील. तर मला फॉलो करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.